कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग। आज दुपारी 12 वाजता वक्फ विधेयक लोकसभेत मांडणार। विधेयक मांडल्यानंतर लोकसभेत सत्ताधारी आणि विरोधी पक्षांची 8 तास चर्चा होणार। आज उद्धव ठाकरेंची सेना बाळासाहेबांचा विचार राखणार की राहुल गांधींच्या पावलावर पाऊल ठेवून तुष्टीकरण करणार, बघूया। वक्फ विधेयक सादर होण्याच्या पार्श्वभूमीवर फडणवीसांचं ट्विट। वक्फ विधेयकाविरोधात मुंबईत उलेमा आणि इमामा संघटनांची मोर्चे बांधणी। मुस्लिमांची संपत्ती बळजबरीनं ताब्यात घेण्याचं षडयंत्र असल्याचा आरोप। चंद्राबाबू नायडू, नितीश कुमारांसह इतर धर्मनिरपेक्ष पक्षांनी सोबत उभं राहण्याचं आवाहन। मराठ्यांना संपवायला आलेला औरंगजेब इथं गाडला। छत्रपती संभाजीनगरमध्ये मनसेकडून बॅनरबाजी। राज ठाकरेंच्या वक्तव्यानंतर छत्रपती संभाजीनगर शहर ते खुलताबादपर्यंत मनसेचे बॅनर। कुणाल कामराला मुंबई पोलिसांकडून तिसरं समन्स। सूत्रांची माहिती, याआधीच्या दोन्ही समन्सच्या वेळी कामराची चौकशीला अनुपस्थिती। खोक्या प्रकरणात विलन ठरून माझ्या खुनाचा कट होता। खोक्या हरणांना मारून त्यांचं मांस सुरेश धस यांना पुरवतो असं सांगून बिश्नोई गँगच्या काही लोकांना मुंबईत आणलं होतं। सुरेश धस यांचा खळबळजनक दावा। धनंजय मुंडेंचे निकटवर्तीय राजेंद्र घनवट यांच्याकडून 11 शेतकऱ्यांची फसवणूक। 20 कोटींच्या जमिनींचा 8 लाखात व्यवहार। विरोधात लढणाऱ्या शेतकऱ्यांचा छळ करत खोटे गुन्हे दाखल केले, दमानी यांचा आरोप। विनाकारण बदनाम करण्याचा प्रयत्न। अंजली दमानी यांच्याकडून आरोपांची कागदपत्र घेऊन तपासणी करा, आम्ही चौकशीसाठी तयार। राजेंद्र घनवटांचे वडील पोपट घनवटांनी दमानी यांचे आरोप फेटाळले। जमिनी कायदेशीररित्या घेतल्याचाही दावा। राजगुरुनगरमधील शेतकऱ्यांच्या फसवणुकीची मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंकडून दखल। महसूल विभागातील सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत आज बैठक घेणार। अंजली दमानी यांनाही बैठकीचं निमंत्रण। उपमुख्यमंत्री अजित पवार आज बीड दौऱ्यावर। काही पक्षप्रवेशांसह प्रशासकीय आढावा बैठक घेणार। दिशा सालियन प्रकरणात मुंबई हायकोर्टात आज सुनावणी। सतीश सालियन यांच्या याचिकेतून आदित्य ठाकरे आणि डिनो मोरिया यांच्यावर आरोप। आरोपी फहीम खान आणि हमीद इंजिनियरच्या जामीन अर्जावर आज सुनावणी। नागपूर हिंसाचार प्रकरणी फहीमला 11 एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडी। बीडमध्ये हत्यांची मालिका सुरूच। अंबाजोगाईत तरुणावर कोयत्यानं सपासप वार। उपचारादरम्यान मृत्यू। 3 जणांविरोधात गुन्हा दाखल। बुलढाण्यात 3 गाड्यांचा विचित्र अपघात। 4 जणांचा मृत्यू, 25 जण किरकोळ तर 6 जण गंभीर जखमी। कळंबमधील मनीषा बिडवेच्या हत्येनंतर आरोपी रामेश्वर भोसले 2 दिवस त्याच घरात राहिला। मृतदेहा शेजारी बसूनच आरोपीनं जेवणही केल्याची धक्कादायक माहिती समोर। आरोपी उस्मान सय्यद आणि राणा भोसले अटकेत। अदानी समूहाने देवनार डम्पिंग ग्राउंडची जागा स्वच्छ करून मागितली। याचं मुंबई पालिकेवर ओझं, म्हणून अदानींना मदत करण्यासाठी सरकारने घनकचरा टॅक्स लावला। आदित्य ठाकरेंचा गंभीर आरोप। प्रशांत कोरटकरचा जामीन अर्ज कोल्हापूर न्यायालयाने फेटाळला। महापुरुषांबाबत आक्षेपार्ह वक्तव्याप्रकरणी कोरटकर सध्या कोठडीत। राज ठाकरेंच्या शिवतीर्थ निवासस्थानी सकाळी बैठक। मनसे नेते सरचिटणीस आणि प्रमुख पदाधिकारी उपस्थित राहणार। पदाधिकाऱ्यांसाठी कामाचं स्वरूप जाहीर करणार। मराठवाडा, विदर्भासह पश्चिम महाराष्ट्रात अवकाळी पाऊस तर सांगली जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह गारपीट। अवकाळी पावसामुळे शेतीचं मोठं नुकसान। राज्यात मार्च महिन्यात उष्माघाताचे 27 रुग्ण। हवामान विभागाकडून पुढील काही दिवस काळजी घेण्याचं आवाहन। आयपीएलमध्ये पंजाबचा लखनौवर 8 विकेट राखून दणदणीत विजय। पंजाबसाठी प्रभसिमरन सिंग आणि श्रेयस अय्यरची अर्धशतकं तर हर्षदीपच्या 3 विकेट्स। कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग।